हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत. तर रात्रीचे वाजलेले 11 आणि आज मी थोडंसं बाहेर गेलेली. तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन. आणि वेदांचा बड्डे होता, तर वेदांचं चाललेलं की काय सकाळी त्याला स्कूल जायचं होतं आणि त्याच्यासाठी कपडे नाही घेतले होते. मग त्याचं चाललेलं की काय मला कपडे नाही घेतलेत काय नाही, तर म्हटलं चला सरळ जाऊया, रागवण्यापेक्षा चला जाऊया. उद्या तर त्याचा बड्डे आहे, त्याच्यामुळे रागवून तर जमणार नाही. तर म्हटलं चला जाऊया. आणि आम्ही हे 11:30 वाजता रात्री शॉपिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता म्हटलं वेदांतला आणि अद्विकला दोघांनाच होता. वेदांत लहान असल्यापासून वेदांतला पुरणपोळीचा खूप म्हणजे पुरणपोळी खूप आवडते. त्याच्यामुळे मी त्याला न काहीही सांगता म्हटलं का चला आज काय बनवूया आज काय बनवूया. तर नॉनव्हेज वगैरे खाऊन खूप कंटाळा आलेला, तर म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया, त्याच्या आवडीचं गोड पदार्थ बनवूया. तर वेदांतला आवडते पुरणपोळी, तर मी म्हटलं का चला पुरणपोळी बनवून टाकूया. वेदांतला ह्याच्यातलं काहीसुद्धा माहिती नव्हतं. त्याला वाटलं असेल की काय मम्मी काहीतरी की चिकन वगैरे बनवणार आहे, पण मी ॲक्च्युली तो क्लासला गेलेला. तेवढ्याच 2 तासामध्ये मी पटापटमध्ये माझं जेवण आवरून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता मी पुरणपोळी कशा पद्धतीने बनवते. जर का तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवाल तर अर्धा पाऊण तासात तुमची पुरणपोळी नक्कीच होऊन जाईल. ॲटलिस्ट पाव किलोच्या वरती थोडीशी मी डाळ घेतलेली. माझ्या 15 पोळ्या झालेल्या. तर तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी बनवण्याची पद्धत ही अशी आहे. तुम्हाला जर का आवडले असल्यास तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि मी आज कटाची आमटीसुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली. आणि त्याच्यानंतर मग मुलंही घरात नव्हते, दोघंही गेलेले क्लासला. आणि मला लागलेली खूप भूक, कारण की का पुरणपोळी बनवता खूप टाईम जातो. आणि सरसकट बनवली तर पटकन होते. मी म्हटलं मुलं येतील तर मुलांना पटकन गरम गरम पुरणपोळी खायला देईन, सरप्राईज पण दाखवेन त्यांना की बघा मी तुमच्यासाठी पुरणपोळी गेली, कारण दोघांची पण फेवरेट पुरणपोळीच आहे. वेदांचा बड्डे होता आणि मग रात्रीच मी त्याला चॉकलेट्स वगैरे आणलेली. रात्री येताना पेस्ट्रीसुद्धा आणलेली. 12 वाजता त्याचा केक कापलेला. त्याला माहितीसुद्धा नव्हतं की मम्मीने येताना पेस्ट्रीज वगैरे आणले. त्याला वाटलं की काय फक्त मला हे लोक कपडेच आणतील, कारण की काय खूप लेट झालेलं. तुम्ही बघू शकता रात्रीचे 11 सव्वा 11 वाजलेले. आम्हाला वाटलं का कोणते दुकानं उघडे नसतील, बट होते थोडेफार दुकानं उघडे होते, शॉप्स. तर त्याच्यामधून पटापट आवडीचे त्याच्या कपडेसुद्धा भेटले. त्याच्या आवडीचे कपडे भेटले. त्याच्या पप्पांची चॉईस त्याला खूप आवडतं, त्याच्यामुळे त्याच्या मनासारखे त्याला कपडे भेटले. आणि मग रात्री असं 12 वाजतासुद्धा छोटीशी पेस्ट्री आणून त्याचा बड्डे मी सेलिब्रेट केलेला. त्याला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर सकाळी उठला, त्याने कपडे वगैरे घातले आणि चॉकलेट्स घेऊन गेला. शाळेवरतून आला. मी म्हटलं का चॉकलेट्स वगैरे पुरले का, तर मला बोला हो मम्मी चॉकलेट्स वगैरे पुरले. आणि मग त्याच्यानंतर मी पुरण वगैरे असं शिजायला ठेवल्यानंतर म्हटलं का चला थोडेसे भांडे आहेत ते पटापट घासून घेऊया. आणि म्हणजे मी गुळ टाकून ते आटवण्यासाठी ठेवलेलं थोडंसं मंद आचेवरती, मीडियम आचेवरती. आणि त्याच्यानंतर खूप जोरात अशी भूक लागली, तर म्हटलं चला फक्त अशी मॅगी बनवून खाऊया. मुलं ॲक्च्युली घरामध्ये नसताना काही खायचं मन नाही करत, पण मला खूप भूक लागली, तर म्हटलं की काय पटापट थोडीशी मॅगी बनवून खाऊन घेऊया, म्हणजे मुलांना आल्यानंतर पटापट पुरणपोळ्या वगैरे लाटून त्यांना गरम गरम पुरणपोळी खायला देता येईल. त्याच्यानंतर अद्विक आलेला क्लासवरून आणि अद्विकला हवं होतं रिमोट, आणि रिमोट त्याने पाडलेला म्हणून मी त्याला रिमोट काय देत नव्हती, म्हणून तो रुसून बसलेला माझ्यावरती. आणि त्याच्यानंतर मी कणिक तर कधीच भिजवून ठेवलेलं थोडंसं. आता म्हटलं का थोडंसं अजून त्याला मऊ करूया, त्याच्यामुळे मी हाताने त्याला छान असं खुंदून मऊ करत होते. कारण का मऊ झाल्यानंतर जेवढं पीठ आपण पुरणपोळीचं छान असं मळू ना, तर तेवढं ते असं खूप छान असं मऊ होतं आणि पुरणपोळी पण खूप छान ती जाटते आणि ती फुटतसुद्धा नाही. असो, तर मग वेदांचा हा होता 13वा बड्डे, म्हणजे त्याला 12 वर्ष पूर्ण झाले, 13वं वर्ष लागलेलं आहे त्याला. त्याला म्हटलं की का आता तू थोडा मोठा झालेला आहेस, तर मोठ्या भावासारखा राहा, कारण की का त्याला एक छोटा भाऊ पण आहे, म्हणजेच की अद्विक. तसं तर तो अद्विकची खूप छान पद्धतीत काळजी घेतो. पण त्याला काल समजवलं की का वेदांत तू आता मोठा झालास, 13 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, तर तुझ्या आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकता मी हे अशा पद्धतीत मी पुरणपोळी बनवते. म्हणजे मी पुरणपोळी बनवायच्या अगोदरच मी असे हुंडे करून ठेवते आणि त्या हुंड्यांना खाली असं पीठसुद्धा लावून ठेवते, जेणेकरून आपले ते हुंडे असतात ते खालती चिकटणारसुद्धा नाही. म्हणजे हुंडे भरून घेते मी अगोदर. आणि त्याच्यानंतर म्हणजे पटापट लाटायला सोप्या जातात पुरणपोळ्या, थांबावं लागत नाही. म्हणजे एक पोळी शिकस्तोपर्यंत थांबावी लागणार नाही आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पुरणपोळी अशी छान अशी फुगलेली होती. आणि त्याच्यानंतर मग खूप छान जेवण झालेलं, खूप मस्त जेवण झालेलं. वेदांचे पप्पा घरी आल्यानंतर मला बोलले की तू कशाला एवढं करत बसलीस वगैरे, काहीतरी थोडं साधं वगैरे बनवायचं, चिकन ग्रेव्ही वगैरे बनवायचं होतं. म्हटलं का नाही अद्विकला आणि वेदांतला दोघांनासुद्धा आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं चला बनवून घेऊया.
आणि हो, जर का तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा पुढचे व्हिडिओ कोणते टाकू ते. आणि जर का माझ्या व्हिडिओजवरती चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या टायमाला दीदीने इंस्टाग्रामवरती ते पेज आहे, पेज मला माहिती नाही आहे त्या मुलीचं, पण ती मुलगी पण खूप मेहनती आहे. तर दीदी तिचे व्लॉग्स वगैरे, मिनी व्लॉग्स वगैरे बघत असते इंस्टाग्रामवरती तिचे व्हिडिओज. तर दीदीला खूप आवडले. दीदीची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण तिथून केक मागवूया. तर केक मागवताना दीदी बोलली की मी दोघांसाठी पण हाफ kgचा केक मागवते, आपल्याला पण टेस्ट कळेल. एक बटरस्कॉच मागवलेला आणि एक चॉकलेट मागवलेला. तर खूप छान आणि खूप टेस्टी केक होता. आम्ही पहिल्यांदाच मागवलेला. फक्त आपण जाऊन तिथे लोकेशनवरती त्यांच्या जाऊन आपल्याला आणावं लागतं. म्हणजे जवळ असेल तर ते येतात, पण लांब असेल तर आपल्याला जावं लागतं. आणि अशा प्रकारे दीदींनी दोघांसाठी पण केक आम्ही कापलेला होता. ह्या दोघांचं इथे मस्त असा बर्थडे सेलिब्रेट झाला. एक केक वेदांतने कापला, एक केक कापला अद्वितनी. आणि इथे असं सर्वजण जेवण करून आम्ही आजचा दिवस असा घालवला. सो थँक्यू.